नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, खेड आणि शिरूर तालुक्यासाठी जीवनदायी ठरलेल्या चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्यानं वाढून 98.21% धरण आता भरलं आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अगदी समाधानाचं वातावरण आहे. वाढत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवरती खबरदारीचा उपाय म्हणून चासकमान धरणातनं भीमा नदी पात्रामध्ये 7,500 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 8.54 TMC क्षमतेच्या चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये वेगानं वाढ झाली आहे. सध्या पाणलोट क्षेत्रामध्ये अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असून मागच्या 24 तासांमध्ये 34 मिलीलीटर तर आत्तापर्यंत 582 मिलीलीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आणि प्रत्येकी 20 सेंटीमीटरनं उचलून सुरुवातीच्या सांडव्याद्वारे 5,000 क्युसेक्स वेगानं पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात आले. त्यानंतर दुपारी 4 वाजता तो विसर्ग वाढवून 7,500 क्युसेक्सपर्यंत करण्यात आला. धरणाच्या डाव्या कालव्यातून 400 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच पुढील संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेऊन हा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून पुरवण्यात आली. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं खेड आणि शिरूर या दोन महत्त्वाच्या तालुक्यांमधील जे धरण आहे तर ते 98% भरलेलं आहे, ते म्हणजे चासकमान धरण. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.